अमिताभ बच्चन सारखा सदीचा महानायक एका मराठी ऍक्टरच्या फक्त एका फोनवर कोणतीही स्क्रिप्ट न वाचता आणि एकही रुपया न घेता मराठी सिनेमामध्ये काम करायला तयार झाला होता. तर गोष्ट आहे 2018ची, जेव्हा हेमंत येदलाबादकर यांनी एक स्क्रिप्ट लिहिली ज्याचा विषय होता समाजात एखाद्या माणसाला मान तेव्हाच मिळतो जेव्हा त्याचं कनेक्शन एखाद्या मोठ्या सेलिब्रिटीशी असतं. आणि या फेक सेलिब्रिटी कल्चरला दाखवण्यासाठी अमिताभ बच्चन सारख्या महानायकाशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. डायरेक्टर आणि रायटर यांनी ठरवलं होतं की जर अमिताभ बच्चन यांनी काम केलं नाही तर हा सिनेमा होऊच शकत नाही. पण अमिताभ बच्चन यांना डायरेक्ट विचारणार कोण, आणि विचारलं जरी तरी प्रश्न हा होता की ते या सिनेमात काम करतील की नाही. म्हणून त्यांनी ही गोष्ट या पिक्चरचे मेन लीड विक्रम गोखले यांना सांगितली. 70च्या दशकात मुंबईमध्ये स्ट्रगल करत असताना अमिताभ बच्चन आणि विक्रम गोखले हे दोघंही ऑडिशन मध्ये सारखे सारखे भेटायचे आणि तिथंच ते जिगरी मित्र झाले. त्यांनी पुढे जाऊन बऱ्याच सिनेमांमध्ये सोबत काम सुद्धा केलं आणि दोघेही आपापल्या क्राफ्ट मध्ये मोठे ऍक्टर झाले. पण एकमेकाचं स्ट्रगल जवळून पाहिलं असल्यामुळे त्यांच्यात कोणताही इगो नव्हता. विक्रम गोखले यांनी जेव्हा अमिताभ बच्चन यांना पिक्चर मध्ये काम करशील का असं विचारलं तेव्हा बच्चन यांनी एकही प्रश्न न विचारता डायरेक्ट सेटवर हजर झाले. त्यांनी स्क्रिप्ट सुद्धा वाचली नाही आणि या सिनेमासाठी कोणतीही फीस सुद्धा घेतली नाही. ते बोलले, मी फक्त विक्रमने सांगितलंय म्हणून हा सिनेमा करतोय आणि म्हणूनच बोललं जातं